नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आता थंबनेलवरती तुम्ही पाहिलंच असेल की ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 13,700 रुपये जमा होणार. तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट की ई पीक पाहणी म्हणजे नेमकं काय, याची प्रक्रिया कोणती आहे आणि कोणत्या शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे आणि कोणत्या शेतकरी बांधवांना म्हणजे ई पीक पाहणी केलेल्या शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये 13,700 रुपये जमा होणार का, याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल, तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया की ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 13,700 रुपये जमा तर काय आहे याबद्दलची सविस्तर अपडेट. तर शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्रातील शेती क्षेत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल घडत आहे. ई पीक पाहणी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या डिजिटल उपक्रमाने शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन क्रांती आणली आहे. कारण मित्रांनो, आता ही अलीकडच्या काळामध्ये ही ई पीक पाहणीची जी योजना आहे किंवा ई पीक पाहणी जी केली जाते, ही डिजिटल उपक्रम जो आहे तर तो आता सध्या नवीनच चालू केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये म्हणा किंवा शेती क्षेत्रामध्ये याचा एक महत्त्वपूर्ण बदल घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्याचे फायदे समजून घेणार आहोत आणि त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडींचा सुद्धा आढावा घेणार आहोत. काही शेतकरी बांधवांना अद्यापही ई पीक पाहणी म्हणजे नेमकं काय याबद्दल सविस्तर अपडेट माहीत नाहीये. त्यामुळे आपण सर्वात अगोदर हे जाणून घेऊया की ई पीक पाहणी म्हणजे नेमकं काय. तर शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांची ऑनलाईन नोंदणी करणे होय. महाराष्ट्र शासनाने गेल्या 4 वर्षांपासून हा उपक्रम राबवला होता. या प्रक्रियेमध्ये शेतकरी त्यांच्या 7/12 उतार्यावर नोंदवलेल्या शेतातील पिकांची माहिती ही डिजिटल स्वरूपात नोंदवत असतात. तर आता ही ई पीक पाहणीची जी प्रक्रिया आहे, तर ई पीक पाहणीची प्रक्रिया ही कशा पद्धतीने आहे हेही आपण समजून घेऊया. कारण काही शेतकरी बांधवांना अद्यापही याच्याबद्दल माहिती नाही. तर आपण सविस्तर जाणून घेऊया की ई पीक पाहणी कशा पद्धतीने केली जाते, कोणकोणत्या स्टेप आहेत. तर यामध्ये पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे प्ले स्टोअरमधून तुम्हाला ई पीक पाहणी ॲप हे डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर ॲप इन्स्टॉल करून त्यात लॉग इन करायचं आहे आणि आपल्या शेतातील पिकांची माहिती त्यामध्ये अचूकपणे भरायची आहे. मित्रांनो, यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे तुम्हाला प्ले स्टोअरवरून ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर ते ॲप इन्स्टॉल करायचं, त्यामध्ये लॉग इन करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्या पिकांची माहिती भरायची. खरीप हंगामातील ई पीक पाहणी 1 ऑगस्टपासून सुरू होते आणि शेतकरी स्तरावरती 15 सप्टेंबरपर्यंत चालू राहते. त्यानंतर 16 सप्टेंबरपासून तलाठी स्तरावरती ई पीक पाहणी सुरू होते. मित्रांनो, हा जो कालावधी आहे तो सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. तर आता या ई पीक पाहणीचे फायदे शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने मिळतात तेही जाणून घेऊया. मित्रांनो, ई पीक पाहणीचा पहिला जो फायदा आहे तो म्हणजे किमान आधारभूत किंमत मिळवणे. म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य MSP मिळवण्यास मदत होते. त्यानंतर बँका या माहितीचा वापर करून शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाची पडताळणीही करू शकतात. सध्या 100हून अधिक बँका या डेटाचा वापर करत आहेत. त्यानंतर मित्रांनो, तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे पीक विमा योजनेचा लाभ शेतकरी बांधवांना मिळण्यास सोयीस्कर होतं. पीक विम्यासाठी अर्ज करताना ई पीक पाहणीत नोंदवलेले पीक हे अंतिम मानले जाते, जे विमा दाव्यांमध्ये महत्त्वाचे ठरते. त्यानंतर नुकसान भरपाई. तर आता नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असतं आणि हे नुकसान झाल्यास ई पीक पाहणीतील माहितीच्या आधारे नुकसान भरपाई आपल्याला निश्चित केली जाते. तर मित्रांनो, आता ही जी ई पीक पाहणी म्हणजे काय हे तुम्ही समजून घेतलेलं आहे. ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची हेही समजून घेतलेलं आहे आणि ई पीक पाहणीचे फायदे आपल्या शेतकरी बांधवांना कोणत्या पद्धतीने होतात हेही आपण जाणून घेतलं आहे. तर आता ही ई पीक पाहणी आणि अनुदान योजना काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. अलीकडेच महाराष्ट्र सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी हे अनुदान केवळ ई पीक पाहणीत नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाच देण्याचा निर्णय होता. मात्र या निर्णयाला मोठ्या प्रमाणावरती विरोध झालेला आहे. तर शेतकऱ्यांच्या विरोधानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द करून 7/12 उतार्यावरील नोंदी स्वीकारल्या जातील अशी घोषणा केली. आता हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून यामुळे अधिक शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभही घेता येईल.
मित्रांनो, आता ई पीक पाहणीची जी अट होती त्या अटीला बहुतांश शेतकरी बांधवांनी विरोध केलेला आहे आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द करून 7-12 उतार्यावरील नोंदी स्वीकारल्या जातील अशी घोषणा केलेली आहे. तर आता ई पीक पाहणीचं महत्त्व आपल्या शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने होणार आहे, म्हणजेच ही जी ई पीक पाहणी ही एक केवळ प्रशासकीय प्रक्रिया नाही, तर ती शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वाचं साधन आहे. यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना शेतीविषयक धोरण आखण्यासाठी किंवा सरकारला अचूक माहिती यापासून मिळत असते. पीक विमा असेल, अनुदान वितरण असेल, यांसारख्या योजनांमध्ये देखील अधिक पारदर्शकता येते. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडले जाते, जे त्यांच्या एकूण विकासासाठी महत्त्वाचं असतं. त्यानंतर ऑनलाईन नोंदणीमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचतो. मित्रांनो, आता ज्या काही तांत्रिक अडचणी येतात, अनेक ग्रामीण भागांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि स्मार्टफोनची उपलब्धताही कमी असते. बऱ्याच शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञान हाताळण्यात अडचणी येतात. काही वेळा चुकीची माहिती भरली जाऊ शकते, जी पुढे जाऊन समस्या निर्माण करू शकते. ठराविक मर्यादित किंवा ठराविक कालावधीत नोंदणी करणे काही शेतकऱ्यांना अवघडही जाऊ शकतं. म्हणजेच मित्रांनो, एकंदरीत विचार केला तर ई पीक पाहणी हा महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. भविष्यात या प्रणालीत अधिक सुधारणा होण्याची देखील शक्यता आहे. आता ही जी काही पीक क्षेत्राची अचूक अधिक माहिती मिळवण्यासाठी सॅटेलाइट तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो. त्यानंतर पीक उत्पादन अंदाज, रोग निदान यासाठी AI चा देखील वापर केला जातो. त्यानंतर मित्रांनो, आता या माहितीच्या सुरक्षिततेसाठी आणि पारदर्शकतेसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचाही वापर होतो. अधिक वापरकर्ता मैत्रीपूर्ण आणि बहुभाषिक इंटरफेससह ॲपमध्ये सुधारणाही केली जाते. शेतकरी मित्रांनो, आता जी ई पीक पाहणीबद्दल आपण माहिती जाणून घेतलेली आहे. ई पीक पाहणी म्हणजे काय, ई पीक पाहणी कशी करायची, ई पीक पाहणीचे फायदे काय आहे, ती कोणत्या पद्धतीने करायची, हे आपण जाणून घेतलेलं आहे. तर आता ही ई पीक पाहणी केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नसून ती शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी एक प्रभावी साधन आहे. शेवटी ही ई पीक पाहणी ही शेतकरी आणि सरकार या दोन्हींमधील एक महत्त्वाची कडी आहे. ही प्रणाली यशस्वी होण्यासाठी दोन्ही बाजूंकडून सहकार्य आणि समज असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी या प्रणालीचा सक्रियपणे वापर करावा आणि आपली माहितीही अचूकपणे नोंदवावी. तर सरकारने या प्रणालीच्या सुरळीत कार्यान्वयासाठी आवश्यक सुधारभूत पाया आणि सुविधा प्रशिक्षण उपलब्धही करून द्यावं. तर शेतकरी मित्रांनो, आता ई पीक पाहणी आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची असते. कारण ई पीक पाहणी केल्यानंतर आपल्या ई पीक पाहणीत जे काही पीक असतं आपलं, तर ते पीक हे आपलं शेवटचं पीक मानलं जातं. म्हणजे त्याच पिकावरती आपल्याला अनुदान असेल, पीक विमा असेल मिळत असतो. त्यामुळे ई पीक पाहणी ही सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप गरजेची असते. आपण आपली ई पीक पाहणी वेळेत नेहमीच दरवर्षी ई पीक पाहणी ही आपण आपल्या वेळेत केलीच पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती ई पीक पाहणीबद्दलची सविस्तर अपडेट. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.